स्त्रियांबद्दल या गोष्टी प्रत्येक पुरुषांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे. नमस्कार मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते की आपण तिच्यावर मनापासून विश्वास ठेवतो, तिच्यासाठी अनेक गोष्टी सोडतो आणि तिच्या आनंदातच आपला आनंद शोधतो. पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, तेव्हा मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी एवढं मनापासून जपलं तरी माझ्या वाट्याला हेच का आलं? जर तुम्हीही कधी अशा भावनेतून गेला असाल, तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण नातं तुटल्यानंतर स्वतःला दोष देण्यापेक्षा त्या अनुभवातून काही शिकणं अधिक महत्त्वाचं असतं. समजूतदारपणा म्हणजे फक्त भरपूर बोलणे नाही आणि शांत राहणे म्हणजेही नेहमी समजूतदार असणे नाही. खरा समजूतदारपणा तेव्हा दिसतो, जेव्हा एखादी व्यक्ती बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते. एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्या घरातील गोष्टी, चिंता, स्वप्न आणि मनातल्या भावना तुमच्यासोबत मोकळेपणाने शेअर करत असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास वाटतो. मात्र केवळ या एका गोष्टीवरून ती व्यक्ती आयुष्यभर कधीच बदलणार नाही किंवा कधीच दूर जाणार नाही, असा निष्कर्ष काढता येत नाही. नात्यात विश्वासासोबत संवाद आणि परस्पर आदरही तितकाच आवश्यक असतो. मित्रांनो, प्रेम करणे ही चूक नाही. एखाद्याला मनापासून जपणे ही सुद्धा चूक नाही. पण कोणावर प्रेम करताना स्वतःला पूर्णपणे विसरून जाणे मात्र आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण जेव्हा आपल्या सर्व अपेक्षा एका व्यक्तीभोवती केंद्रित होतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक वागण्याचा आपल्या मनावर मोठा परिणाम होतो. म्हणून प्रेम करा, नातं जपा, पण स्वतःची ओळख, आत्मसन्मान आणि स्वतःचं आयुष्यही जपा. कधी कधी आपण मनात म्हणतो, तू तर म्हणाला होतास की माझी नेहमी विचारपूस करशील, मग आता एवढा बदल का झाला? पण माणसांच्या भावना आणि परिस्थिती काळानुसार बदलू शकतात. म्हणून प्रत्येक नात्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलणे अधिक चांगले. आपल्याला काय वाटतं, कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो आणि आपल्याला नात्यातून काय अपेक्षित आहे, हे शांतपणे सांगितलं तर अनेक गैरसमज टाळता येतात. अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे, पण प्रत्येक अपेक्षा पूर्ण होईलच असे नाही. अपेक्षा पूर्ण झाली नाही की मन दुखतं, नाराजी वाढते आणि कधी कधी आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. अशा वेळी स्वतःला कमी समजू नका. एखाद्या नात्याचा शेवट झाला म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला समजून घेतलं नाही म्हणून तुम्ही चुकीचे आहात, असंही नाही. लोक अनेकदा दुसऱ्यांना सल्ले देतात, पण त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी जण करतात. म्हणूनच आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे जी आपलं बोलणं मध्येच तोडणार नाही, लगेच निर्णय देणार नाही आणि आपल्या भावनांची खिल्ली उडवणार नाही. तुम्हाला अशी व्यक्ती मिळाली तर त्या नात्याची किंमत नक्की ओळखा. आणखी एक गैरसमज आपण दूर केला पाहिजे. रडणे म्हणजे कमजोरी नाही. मनात साचलेल्या भावना बाहेर येणे ही माणसाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. काही वेळा अश्रूंमुळे मनावरील ताण कमी झाल्यासारखा वाटतो आणि त्यानंतर परिस्थितीकडे अधिक शांतपणे पाहता येते. त्यामुळे दुःख झालं तर भावना दाबून ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीशी बोलणं, स्वतःसाठी वेळ घेणं आणि हळूहळू पुन्हा आपल्या आयुष्याकडे लक्ष देणं अधिक योग्य आहे. प्रेम सुंदर असतं, पण प्रेम टिकण्यासाठी फक्त भावना पुरेशा नसतात. त्यासाठी विश्वास, आदर, संवाद, समजूतदारपणा आणि एकमेकांना दिलेली योग्य जागा आवश्यक असते. फक्त रूप, पैसा किंवा बाह्य आकर्षण पाहून एखाद्या व्यक्तीची किंमत ठरवणे योग्य नाही. व्यक्तीचा स्वभाव, तिची विचार करण्याची पद्धत, तिची माणुसकी आणि इतरांशी ती कशी वागते, यालाही तितकंच महत्त्व आहे. विशेषतः लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. ती आपलं परिचित घर,
आईवडील आणि अनेक जुन्या सवयी मागे ठेवून नव्या कुटुंबाचा भाग बनते. त्यामुळे तिच्याकडून फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा तिच्या भावना समजून घेण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. तिचा आदर करणे, तिचे म्हणणे ऐकणे, निर्णयांमध्ये तिला सहभागी करून घेणे आणि तिला स्वतःची ओळख जपण्याची मोकळीक देणे हे निरोगी नात्यासाठी महत्त्वाचे आहे. तसंच स्त्रीनेही नव्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. नातं एकतर्फी प्रयत्नांनी टिकत नाही. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या भावना, मर्यादा आणि गरजा समजून घेतल्या तर संसार अधिक सुंदर होऊ शकतो. हुंडा, पैसा, वस्तू किंवा सामाजिक अपेक्षा यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. कोणत्याही स्त्रीची किंमत ती माहेरून काय घेऊन आली यावर ठरवली जाऊ नये. तिच्या व्यक्तिमत्वाला आणि कर्तृत्वाला महत्त्व मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे पुरुषालाही केवळ कमाई किंवा जबाबदाऱ्यांवरून मोजणे योग्य नाही. दोघेही माणूस म्हणून एकमेकांचा आदर करतील, तेव्हाच नात्यात सुरक्षितता निर्माण होते. मित्रांनो, नात्यात गैरसमज निर्माण झाले तर लगेच दोष देण्याऐवजी एकदा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे ऐका. कदाचित तिच्या मनात अशी एखादी गोष्ट असेल जी तिने आजपर्यंत सांगितली नसेल. कदाचित तिलाही तुमच्याकडून फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडं समजून घेणं अपेक्षित असेल. आणि जर एखादं नातं सर्व प्रयत्न करूनही टिकत नसेल, तर स्वतःचा आत्मसन्मान जपत त्या वास्तवाचा स्वीकार करण्याची ताकदही ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही व्यक्ती आपल्याला प्रेम शिकवतात, काही विश्वास शिकवतात, तर काही अनुभव आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला शिकवतात. म्हणून भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकून राहण्यापेक्षा त्या अनुभवातून शिकून पुढे चला. मनापासून प्रेम करा, पण स्वतःवरही तितकंच प्रेम करा. कोणाचं मन दुखवू नका, पण स्वतःचं मन सतत दुखत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. कारण सुंदर नातं तेच असतं जिथे दोघांनाही प्रेम मिळतं, दोघांचा आदर केला जातो आणि दोघांनाही स्वतःसारखं जगण्याची मोकळीक मिळते. शेवटी माणसाला आयुष्यात सर्वात जास्त गरज असते ती अशा व्यक्तीची, जी त्याला बदलण्याचा हट्ट करत नाही, तर त्याला समजून घेण्याचा